तर स्वागत आहे तुमचे शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर आज आपण याविषयी माहिती पाहणार आहोत की पीएम किसान पोर्टलवरती बऱ्याच लाभार्थ्यांनी जी आहे ती नोंदणी केलेली आहे, पण नोंदणी केल्याच्या नंतर आणि डेटा अपलोड केल्याच्या नंतर असे काही निर्देशात आलेले आहे की बरेचसे मोबाईल नंबर जे आहेत ते चुकीचे आलेले आहेत, डुप्लिकेट आलेले आहेत। तर हे नंबर दुरुस्ती करण्यासाठी जे आहे ती या पोर्टलने मुदतवाढ जी आहे ती दिलेली आहे आणि त्याविषयीचं एक PDF पत्र जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारची या बाबतीत याच्यात माहिती दिलेली आहे ते आज आपण याच्यामधून पाहणार आहोत। आणि हे पत्र जे आहे ते आपण यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच www.pmkisangovernment.in या संकेतस्थळावरून हे पत्र जे आहे ते डाउनलोड केलेलं आहे, ही PDF डाउनलोड केलेली आहे, ही त्याच्यावरती उपलब्ध आहे, तुम्हीही जाऊन मिळवू शकता। तर त्याच्यामध्ये कशा प्रकारची माहिती दिलेली आहे हे आपण आज पाहणार आहोत या मुदतवाढीबद्दल। तर विषय असा काही आहे, केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवरील लाभार्थ्याचे डुप्लिकेट असलेले मोबाईल क्रमांक दुरुस्तीसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत दिलेल्या मुदतवाढीबाबत तर हा अशा काही प्रकारे या पत्राचा विषय असणार आहे। तर आता आपण खालील माहिती पाहूया की याच्या बाबतीत मुदतवाढीबाबत काय माहिती दिलेली आहे। तर उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना यापूर्वी लाभार्थ्यांचा एक मोबाईल क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरण्यात आलेला आहे। तसेच पोर्टलवर डाटा अपलोड करताना चुकीचे मोबाईल क्रमांक देखील नमूद करण्यात आल्याचे निदर्शनास आलेले आहे। तर हा जो डाटा आहे तो पोर्टलवर अपलोड करताना यांना असे काही निदर्शनात आलेले आहे की बरेचसे नंबर चुकलेले आहेत। तर यास्तव केंद्र शासनाने दिनांक 29/8/2024 रोजीच्या दूरदृष्टी प्रणालीद्वारे अशा प्रकारच्या मोबाईल क्रमांकांमध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर केंद्र शासनाच्या अशा काही प्रकारची बाब जी आहे ती लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी आधीची जी तारीख होती ती होती 29/8/2024, तर ही तारीख बदलून दुरुस्तीसाठी अनेक या लाभार्थ्यांना वेळ दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, अशा काही प्रकारचे या पत्रात नमूद केलेले आहे। आणि ती मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे 15 सप्टेंबर 2024। तर या तारखेपर्यंत तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे, तुम्ही या तारखेपर्यंत तुमचा नंबर जो आहे तो दुरुस्त करून पुन्हा त्या पोर्टलवरती अपडेट करू शकता। तर या अनुषंगाने सूचित करण्यात येते की पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नर या पर्यायातील अपडेट मोबाईल नंबर या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्याची मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती करण्याबाबत संबंधित लाभार्थ्यांना अवगत करून सदर दुरुस्तीची कार्यवाही दिनांक 15 सप्टेंबर 2024 पूर्वी पूर्ण करण्यात यावी। तर या अनुषंगाने या पोर्टलने काय केलेलं आहे की याच्यावरती तुम्ही गेल्याच्या नंतर फार्मर कॉर्नर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर याच्यावरती जायचं आहे या पर्यायावरती। आणि याच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला जो अपडेट नंबर करायचा आहे तो नंबर तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस पूर्ण होऊन तुमचा नंबर जो आहे तो अपडेट होईल। तर अशा काही प्रकारची प्रक्रिया करण्यासाठी दुरुस्तीसाठी तुम्हाला ही सर्व कार्यवाही करण्यासाठी तुम्हाला 15 सप्टेंबर 2024 ही तारीख जी आहे ती या पत्रात दिलेली आहे। तर तुम्ही यापूर्वी जी आहे ती तुमची दुरुस्ती जी आहे ती करून घेऊ शकता। तर त्याच्यानंतर आता हेच दिलेलं आहे की जो लाभार्थी आहे तर त्याच्यानंतर असं काय दिलेलं आहे की पीएम किसान पोर्टलवरील लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी लाभार्थी निहाय यादी यापूर्वी संदर्भ क्रमांक 1 अन्वये देण्यात आलेली आहे। तर याची लाभार्थी यादी जी आहे ती या संदर्भ क्रमांक 1 याच्या अधीन तुम्हाला दिलेली आहे। तर ही होती या पत्रात माहिती या मुदतवाढीबद्दल। तर अशी होती या मुदतवाढीबद्दलची माहिती की तुम्हाला वेळ मिळालेला आहे दुरुस्तीसाठी 15 सप्टेंबर। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।